नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय तर अरिथमेटिक प्रोग्रेशन इयत्ता 10वीचा वर्ग। कालच आपण लेक्चरला स्टार्ट केलेली आहे। कालच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेली आहे। एपी म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय, डिफरन्स म्हणजे काय आणि त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। त्याच पद्धतीने आपण 10वीच्या वर्गासाठी जे पण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची जी प्लेलिस्ट आहे त्याही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत, त्याही तुम्ही नक्की बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आज प्रॅक्टिस सेट 3.1। पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका। तर मग चला स्टार्ट करू आपण प्रॅक्टिस सेट 3.1। आता त्यातला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आपला व्हिच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी। आता एपी म्हणजे काय, तर ज्याचा डिफरन्स, कॉमन डिफरन्स जो असतो तो काय असतो आपला कॉन्स्टंट असते। कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला कॉमन डिफरन्स हा जर कॉन्स्टंट असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, एपी म्हणतो। ठीक आहे। इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कॉमन डिफरन्स पण राईट करायचा आहे। आता जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला तो काय दिलेला आहे बघा, 2 4 6 8 डॉट डॉट डॉट। म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे तर टर्म्स राईट करून घेणार आहे। आता गिवन टर्म्स ज्या दिलेल्या आहेत त्या काय आहेत बघा, तर T1 म्हणजे काय, पहिली टर्म बरोबर, जी किती आहे 2। T2 किती दिलेली आहे आपल्याला तर 4 दिलेली आहे। T3 किती दिलेली आहे, जी आहे 6, आणि T4 किती आहे तर आहे 8। त्याच पद्धतीने पुढच्या टर्म्स पण असणार आहेत। आता आपल्याला काय करायचंय तर डिफरन्स जो आहे तो इक्वल आहे का ते चेक करायचंय। म्हणजेच आपण काय करणार आहे बघा, तर T2 मायनस T1 केले। T2 मायनस T1 म्हणजे यातून हे मायनस करायचे, म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म। म्हणजेच बघा 4 मायनस 2 किती आलेले आहेत, 2 आलेले। नेक्स्ट T3 मायनस T2, म्हणजे T3 घेतला तर इथे घेताना 2 घेणार, इथं 4 घेतला तर इथे किती घेणार, 2 घेणार। म्हणजे इथला डिफरन्स किती असणार आहे बघा, तर 6 मायनस 4, 6 मायनस 4 हा पण डिफरन्स किती येणार आहे आपला 2 आलेला आहे। त्याच पद्धतीनं T4 मायनस T3 जरी काढलं तरी डिफरन्स किती असणार आहे बघा, 8 मायनस 6 असणार आहे, म्हणजे परत एकदा 2 आलेले आहे। देअरफॉर कॉमन डिफरन्स इज किती आहे आपला 2। देअरफॉर द सिक्वेन्स इज एन एपी because difference is constant। constant म्हणजे इक्वल आहे। हा होता आपला फर्स्ट। आता सेकंड मध्ये बघा, तर आपल्याला इथे T1 ची टर्म किती दिलेली आहे 2, T2 ची किती दिलेली आहे तर 5/2, T3 किती दिलेला आहे आपल्याला तर 3 दिलेला आहे, T4 किती दिलेला आहे तर इथं 7/3 दिलेलं आहे। ठीक आहे। म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे तर T2 मायनस T1 काढले तर यामध्ये बघा 5/2 मायनस 2 दिलेलं आहे। आता इथं अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघून घ्या। मग आता इथं आपल्याला एलसीएम काढावं लागेल। आता एलसीएम म्हणजे काय त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही नक्की बघून घ्या। तर इथं आपण काय केलंय, याचा डिनॉमिनेटर 1 होता म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एलसीएम सेम करून घेतला। म्हणजेच काय केलं बघा, 2 2 जा 4 आलेले आहेत, म्हणजे 5 मायनस 4/2 आलेले आहेत, म्हणजेच इथे किती आले 1/2 आलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण काय घेतलं तर T3 मायनस T2 घेतलं, म्हणजे T3 ची टर्म कुठली होती ही, बरोबर। यातून काय करणार आपण ही टर्म मायनस करणार, म्हणजे 3 मायनस 5/2। परत आता एकदा 3 2 जा किती होतं तिथं तर 6 होतं, म्हणून 6 मायनस 5/2 म्हणजे परत एकदा 1/2 आलेला आहे। देअरफॉर डिफरन्स इज इक्वल्स टू 1/2। दिस सिक्वेन्स is an AP because difference is constant। म्हणजे हा सिक्वेन्स पण काय आहे एपी आहे, म्हणजेच का तर त्यातला जो डिफरन्स आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तो काय आलेला आहे आपला कॉन्स्टंट, म्हणजे इक्वल आलेला आहे, म्हणून ती काय आहे आपली तर एपी ची टर्म आहे। नेक्स्ट मध्ये बघा, तर T1 इथे दिलेलं आहे आपल्याला -10 दिलेलं आहे, T2 किती दिलेलं आहे तर -6 दिलेलं आहे, T3 ची टर्म म्हणजे थर्ड वाली टर्म म्हणजे -2 दिलेली आहे, T4 किती दिलेलं आहे आपल्याला तर 2 दिलेलं आहे, बरोबर।
आता इथे बघा एक ऑब्झर्व केलं तर आपल्याला मायनस पासून तिकडं नंबर गेलेले आहेत. म्हणजेच डिफरन्स जर काढला म्हणजेच T2 मायनस T1 केलं तर म्हणजे काय आलं बघा -6 मायनस इंटू -10. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा मायनस 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 प्लस 10. आता इथं तुम्हाला चिन्हांचे नियम म्हणजे बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचे नियम काय असतात, गुणाकार भागाकार करताना चिन्हांचे नियम काय असतात, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला फायदाच होईल. तर बघा इथं किती आलेले आहेत, प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन देतो म्हणजे इथं आन्सर किती आलेलं आहे आपलं 4 आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण घेतला T3 मायनस T2. T3 ची टर्म आहे आपली -2 मायनस इंटू T2 ची टर्म काय आपली -6 म्हणजे -2 मायनस मायनस प्लस झाले, प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे परत इथे एकदा 4 आलेला आहे. म्हणजे तिथला जो डिफरन्स आहे तो काय आलेला आहे बघा, कॉमन डिफरन्स आलेला आहे कॉन्स्टंट, म्हणून ही पण टर्म आपली काय आहे AP आहे. म्हणजेच D इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं 4 असणार आहे. देअरफॉर दिस इज अन AP बिकॉज काय असणार आहे, बिकॉजला हेच रिझन लिहायचंय, डिफरन्स इज कॉन्स्टंट. ठीक आहे, चौथा क्वेश्चन बघतोय, ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पॉइंट्स मध्ये दिलेले बघा 0.3 0.33 0.333 दिलेले आहे बरोबर. आता हे आहेत आपले डेसिमल पॉइंट्स. आता डेसिमल पॉइंट्स म्हणजे काय किंवा डेसिमल पॉइंटची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, डेसिमल पॉइंटची डिवायडेशन कशी करायची याची ही व्हिडिओ आपण एका प्लेलिस्ट म्हणजे गणिताची प्लेलिस्ट जी आहे त्यामध्ये आपण बेसिक व्हिडिओज टाकलेले आहेत आणि ते जर तुम्ही बघून घेतले तर तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो. त्यामुळे ती प्लेलिस्ट तुम्ही एकदा नक्की चेक करा. तर मग चला फर्स्ट आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा, तर इथे दिलेलं आहे आपल्याला T1. आता T1 किती दिलेलं आहे तर 0.3 दिलेलं आहे. T2 किती दिलेलं आहे आपल्याला तर 0.33 दिलेलं आहे. T3 दिलेला आहे आपल्याला 0.333 आणि T4 काय असणार आहे आपलं तर 0.333 आणि 3 असणार आहे बरोबर, जे आपल्याला दिलेले नाही पण आपण एक ऑब्झर्वेशन वरनं लिहिलेलं आहे. तर आपल्याला फर्स्ट डिफरन्स काढून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे बघा T2 मायनस T1 करणार आहे. आता यामध्ये बघा तर 0.33 मायनस 0.3 घेतले तर आता सबस्ट्रॅक्शन कशी करायची डेसिमल फ्रॅक्शनची त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघून घेऊ शकता. तर यामध्ये बघा ज्यावेळेला आपण सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेला इथे डिजिट दिलेलं नाहीये, आपण पॉइंट नंतर एखादा 0 ऍड करू शकतो. त्यामुळे इथं जर 0.33 मध्ये गेले तर इथं किती राहणार आहेत आपले तर 0.03 राहणार आहेत बरोबर. का तर या 3 मधनं 0 गेले 3 राहिले. एक दाखवते मी तुम्हाला 0.33 मायनस 0.3 होते, फक्त आपण काय केलेलं आहे त्याच्या पाठीमागं 0 ऍड करू शकतो म्हणून तिथं 0 लावलेला आहे. म्हणजे तिथं बघा 3 मधनं 0 गेले 3 राहिले, 3 मधनं 3 गेले 0 राहिले आणि इथं आले 0 म्हणजे 0.03 हा आपला डिफरन्स आलेला आहे. आता पुढचा डिफरन्स काढून बघू जेणेकरून तुम्हाला समजेल की हा AP आहे का नाहीये. T3 मायनस T2 केलं, T3 किती आहे आपला तर 0.333 आहे, मायनस केलं 0.33. ओके, जसं मगाशी एक 0 ऍड केलं होतं त्या पद्धतीने इथं जर 0 ऍड केला तर आपला जो कॉमन डिफरन्स येणार आहे तो काय येणार आहे बघा, या 3 मधनं 0 गेला 3 राहिले, 3 मधनं 3 गेले 0 राहिले, 3 मधनं 3 गेले 0 राहिले आणि इथं पॉइंट आहे आपला बरोबर. आता इथला जो डिफरन्स होता तो काय होता बघा 0.03 होता आणि इथला जो डिफरन्स आहे तो काय आहे तर 0.003 आहे. म्हणजे डिफरन्स हा कॉमन डिफरन्स इक्वल आहे का तर नाही. म्हणजेच काय होणार आहे T2 मायनस T1 इज नॉट इक्वल टू T3 मायनस T2. देअरफॉर दिस इज नॉट अ AP, म्हणजे हा AP नाहीये. का तर बिकॉज डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. ओके, पुढचा क्वेश्चन बघतोय जो 5th वन क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा 0 -4 -8 -12 म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे टर्म्स राईट करणार आहे. T1 किती आहे आपली 0 आहे, T2 किती दिलेली आहे -4 दिलेली आहे, T3 दिलेली आहे -8, T4 दिलेली आहे -12. देअरफॉर T2 मायनस T1 केलं तर बघा यातून हे मायनस केलं तर -4 -0 म्हणजे काय असणार आहे -4 असणार आहे. नेक्स्ट T3 मायनस T2 केलं म्हणजे ह्या टर्म मध्ये ही टर्म मायनस करणार आहे -8 इंटू ब्रॅकेट -4 म्हणजे -8 मायनस मायनस प्लस 4 झाले. आता इथं परत एकदा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे परत एकदा इथे येताना काय येणार आहे आपले -4 येणार आहेत बरोबर. म्हणजे आता दोघांचा जो कॉमन डिफरन्स आहे तो काय आलेला आहे आपला
इक्वल आलेला आहे. म्हणजेच डी इज इक्वल्स टू किती आहे -4. देअरफॉर दिस इज अन एपी. बरोबर. आणि काय आहे तर द डिफरन्स इज कॉन्स्टंट किंवा डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट असंही लिहिलं तरी चालतं. 6th क्वेश्चन बघतोय आपण आणि 6th क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट आहे T1 ची टर्म जी आहे -1/5. T2 दिलेला आहे आपला परत एकदा -1/5. T3 पण आपल्याला -1/5 दिलेलं आहे. डिफरन्स काढला T2 - T1 केलं तर इथे बघा -1/5 मायनस इंटू ब्रॅकेट -1/5 म्हणजेच काय असणार आहे -1/5 मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस होती आणि इथं +1/5. आता परत एकदा प्लस मायनस काय होणार आहे तर 0 म्हणजे मायनस होणार आहे आणि 1/5 मधनं 1/5 केले तर 0 राहतात. म्हणजे इथला जो डिफरन्स आहे तो किती आलेला आहे आपला 0 आलेला आहे. त्याच पद्धतीनं T3 - T2 केले तर यामध्ये पण -1/5 मायनस इंटू ब्रॅकेट -1/5 म्हणजेच -1/5 मायनस मायनस +1/5 आणि इथं परत एकदा डिफरन्स काय आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणजेच D इज इक्वल्स टू 0 आलेले आहे. देअरफॉर दिस इज अन एपी. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दिसताना थोडंसं अवघड दिसतं पण यामध्ये टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाहीये. खूप इझी एक्झाम्पल आहे. तर बघा सॉल्व कसं करायचंय. T1 किती दिलेलं आहे 3. T2 किती दिलेलं आहे आपल्याला 3 + √2 दिलेलं आहे. T3 दिलेलं आहे आपल्याला 3 + 2√2 दिलेलं आहे. ठीक आहे. डिफरन्स काढतोय आपण T2 - T1 म्हणजे ह्या टर्म मधून ही टर्म मायनस करणार म्हणजे 3 + √2 मायनस ओनली 3 आहे इज इक्वल्स टू. आता इथे बघा +3 -3 होतं गेट कॅन्सल झालं. राहिले काय ओनली 2 राहिले √2. इथं आले T3 - T2. T3 - T2 म्हणजे परत काय आले बघा तर 3 + 2√2 मायनस. आता ह्या जो होल ब्रॅकेटला येणार आहे त्यामुळे इथं काय होईल बघा होल ब्रॅकेट 3 + √2 आले. तर इथं ब्रॅकेटच्या बाहेरच्या मल्टिप्लिकेशनला -1 येतं किंवा मायनस साइन असतं त्यावेळेला ब्रॅकेट मधले साइन्स काय होतात तर चेंज होतात. म्हणजेच काय होणार आहे आपलं 3 + 2√2 -3 -√2. ठीक आहे. प्लस मायनस गेट कॅन्सल. आता इथं बघा 2√2 आहे आणि इथं काय नसतं त्यावेळेला काय असतं 1√2 आहे. म्हणजे 2 मधून 1 गेले तर आपले राहिले काय इथं तर 1 राहिले म्हणजेच फक्त काय राहिलेले √2 राहिलेत. म्हणजे दोघांचा डिफरन्स जो आहे डिफरन्स किती आलेला आहे आपला √2 आलेला आहे. देअरफॉर दिस इज अन एपी. ओके. आता 8th क्वेश्चन मध्ये बघा 127 132 137. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे. जे आलं की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. दुसरा क्वेश्चन बघतोय. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा राईट अँड एपी. आता इथं आपल्याला एपी राईट करायचंय. मगाच्या क्वेश्चन मध्ये एपी आहे की नाही हे विचारलं होतं. डिफरन्स विचारला होता. आता इथं आपल्याला एपी राईट करायचंय. हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स आणि ए म्हणजेच काय असतं आपली फर्स्ट टर्म असते ते दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला एपी फाइंड करायचा आहे. म्हणजे आता फर्स्ट बघा दिलेला आहे आपल्याला T1 काय आपलं तर ए किती आहे 10. T2 काढायचं झालं तर आपण काय करणार आहे तर फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स करतो. म्हणजेच काय करणार आहे इथं T1 + D. बरोबर. आता T1 किती आहे आपला तर 10. D किती आहे आपला तर 5 म्हणजेच किती आलाय आपला T2 किती आला बघा तर 15 आला. ठीक आहे. नेक्स्ट T3 काढला आपण तर त्यामध्ये आपण काय करणार आहे T3 च्या मागची टर्म कुठली होती T2 प्लस डिफरन्स म्हणजेच काय आले T2 किती आले आपले 15 आले होते त्यामध्ये डिफरन्स आपण ऍड करणार आहे म्हणजेच किती आले 20. ठीक आहे. T4 ची जरी टर्म काढली तर यामध्ये बघा T3 + D करणार आहे म्हणजेच T3 किती आला होता 20. डिफरन्स किती आहे 5 म्हणजे 25. देअरफॉर द एपी ॲज काय असणार आहे तुमचा एपी फर्स्ट टर्म काय होती बघा तर 10. सेकंड टर्म काय होती 15. थर्ड टर्म 20 आणि फोर्थ टर्म 25 आणि अशा डॉट 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 म्हणजे पुढच्याही टर्म असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा T1 म्हणजे A1 म्हणजेच काय असतं आपलं तर T1 असतं म्हणजेच पहिली टर्म असती म्हणजेच किती दिलेली आहे 3 दिलेली आहे. T2 फाइंड करायचं झालं तर आपण काय करणार आहे इथं
तर T1 प्लस D. आता T1 म्हणजे मागची टर्म, T2 च्या मागची टर्म काय होती T1 प्लस D. D म्हणजे डिफरन्स, म्हणजे इथं -3 होतं, -3 प्लस 0 म्हणजे -3 आलेले आहे. त्याच पद्धतीने T3 ची टर्म असणार आहे T2 प्लस D. आता T2 किती होतं परत एकदा -3, ऍड काय करणार आहे 0, जो डिफरन्स होता परत एकदा -3 आलाय, म्हणजे प्रत्येक टर्म जी आहे ती काय होणार आहे -3 येणार आहे, का तर डिफरन्स काय होता आपला 0 होता. 0 प्रत्येक कुठल्याही संख्येत 0 ऍड केला तर संख्या काय असणार आहे तीच राहणार आहे. म्हणजेच T4 जरी घेतलं तर T3 प्लस D म्हणजेच -3 प्लस 0 म्हणजेच -3 आलेलं आहे. देअरफॉर सिक्वेन्स काय असणार आहे आपला, तर -3, -3, -3 अँड डॉट 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 इज एन AP. नेक्स्ट वन जे थर्ड वन एक्झाम्पल आहे त्यामध्ये बघा T1 म्हणजे A किती दिलेलं आहे आपल्याला -7 दिलेलं आहे. T2 काढताना आपण काय करणार आहे तर A प्लस D, किंवा इथं आपण T1 प्लस D लिहिलं तरी चालेल. इथं असणार आहे -7 प्लस 1/2. परत एकदा इथे LCM काढावा लागेल, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, परत एकदा साईनचा आलेला, त्यामुळे तुम्ही गणिताचा बेसिक प्लेलिस्ट नक्की बघा जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. तर इथं बघा 7 2 किती झाले 14 झाले, प्लस 1/2 म्हणजेच -13/2 आलेली आहे. T3 ची टर्म घेतली आपण तर इथं काय असणार आहे T2 प्लस D. आता T2 किती आला होता आपला -13/2 प्लस D किती होता आपला 1/2. आता परत एकदा प्लस मायनस मायनस, डिनॉमिनेटर सेम आहे, सेम करायची गरज नाही आपल्याला, म्हणजेच इथं किती आले -13 प्लस 1 म्हणजेच -12 अपॉन काय आले 2, म्हणजेच काय लिहू शकतो आपण -6 पण लिहू शकतो, का तर 2 1 जा 2, 2 6 जा 12, आडवा भागाकार पद्धत. ठीक आहे. आता इथं बघा T4 घेतले, T4 घेताना आपण काय येणार आहे T3 प्लस D. आता डिनॉमिनेटर ह्याच्यामध्ये 2 आहे त्यामुळे आपण घेताना काय घेतली -12/2 हीच टर्म घेतलेली आहे, म्हणजे तिथं काय येईल तुमचं -12/2 मायनस म्हणजे प्लस असणार 1/2 आले. इथं परत एकदा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 11/2 असणार आहे, का तर प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन, 12 मधनं 1 गेले 11 राहिलेले आहेत. द सिक्वेन्स म्हणजे AP लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, फर्स्ट आपली -7 आहे, नेक्स्ट टर्म आपली -13/2 आहे, थर्ड वन टर्म आपली -6 आहे, आणि लास्ट वन आपली -11/2 अँड डॉट डॉट अशा पुढच्याही टर्म्स असणार आहेत इज एन AP. म्हणजे ह्या आपल्या APच्या टर्म्स आहेत. आता या ठिकाणी बघा जर तुम्हाला -12/2 असंही लिहिलं तरी चालतं, पण तुम्हाला आन्सर्स मध्ये कदाचित -7 -13/2 -6 -11/2 या व्हॅल्यू दिलेल्या असतात. फोर्थ वन एक्झाम्पल बघा, A इज इक्वल्स टू 1.25 मायनस D इज इक्वल्स टू 3 दिलेले आहे, म्हणजेच T1 ची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच ती म्हणजेच A ची व्हॅल्यू असती म्हणजेच -1.25, आणि D जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे 3. आता T2 काढायचं झालं तर आपण काय करतो T1 प्लस D करतो. T1 किती आहे -1.25 प्लस 3. आता प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन असतं, पण यामध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आणि डेसिमल पॉइंट्स आहेत, म्हणजेच आपण काय करणार आहे बघा 3.00 मायनस 1.25 कॅरी ओव्हर घेतले, इथं आले 5 कॅरी ओव्हर दिले, 3 गेले 7 राहिले, इथं परत कॅरी ओव्हर दिला 1 आले, म्हणजे त्याचे आन्सर असणार आहे 1.75. त्याच पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल म्हणजे T2 फाइंड केलं आपण. आता T3 आहे T2 प्लस D. आता T2 किती आला होता 1.75 मायनस हा प्लस आला होता, इथं पण प्लस साइन येणार आहे, आणि इथं होतं आपले 3, त्यामुळे आता इथं प्लस होतं त्यामुळे इथं येताना काय होणार आहे 3 + 1 4 होणार आहेत, आणि हे 75 ऍज इट इज तसेच पुढे राहणार आहेत. ठीक आहे. T4 ची जर व्हॅल्यू काढली आपण तर यामध्ये T3 प्लस D असणार आहे, 4.75 प्लस 3 आलेले इथं, म्हणजेच बघा इथं आलेले 7.75, म्हणजेच आपला जो AP असणार आहे तो काय असणार आहे -1.25, डिफरन्स 3 चा होता त्यामुळे 3 3 ने वाढत गेलेले 1.75 झालेले आहेत. नेक्स्ट होतं आपला 4.75 आणि लास्ट होतं 7.75, लास्ट नाही म्हणता येणार आपली फोर्थ टर्म, आणि ह्याच्या पुढे ही टर्म्स असणार आहेत, ह्या आपली AP ची टर्म्स होत्या. फिफ्थ वन क्वेश्चन बघा. आता फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला A इज इक्वल्स टू 6 दिलेलं आहे आणि D इज इक्वल्स टू -3 दिलेलं आहे, म्हणजेच T1 जे असणार आहे ते A असणार आहे, ते किती दिलेले आहे 6 दिलेलं आहे. T2 किती असणार आहे आपला T1 प्लस D, म्हणजेच बघा 6 इंटू प्लस इंटू -3 म्हणजेच काय असणार आहे 6 - 3 करणार आहे आपण, त्यामुळे इथं आले 3.
T3 काय असणार आहे आपला T2 प्लस डी. T2 किती आला होता 3 मायनस 3 म्हणजेच परत किती आले 0. -3 डायरेक्टली घेतला कारण प्लस मायनस मायनस होता आणि इथे -3 म्हणजे 0 आला. नेक्स्ट बघा T4 जो असणार आहे तो असणार आहे T3 प्लस डी. आता 0 प्लस 3 म्हणजे इथं परत मायनस आले म्हणजे इथे येणार असं काय येणार आहे -3 येणार आहे. म्हणजे सिक्वेन्स काय असणार आहे द एपी इज अन काय असणार आहे बघा फर्स्ट टर्म 6 होती, नेक्स्ट टर्म 3 होती, नेक्स्ट टर्म 0 होती, नेक्स्ट टर्म -3 होते आणि डॉट 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 ऑल टर्म्स. ठीक आहे. लास्ट वन या क्वेश्चन मधला a इज इक्वल्स टू -19 d इज इक्वल्स टू -4 दिलेला आहे. तर आता इथं बघा T1 किती दिलेलं आहे -19 दिलेलं आहे, d किती आहे आपला तर -4 आहे, T2 काय असणार आहे आपला तर T1 प्लस d. आता T1 किती होता -19 होता, इथं प्लस मायनस -4 झाले म्हणजे इथं -23 झाले. T3 काढताना ही सेम करणार आहे आपण T2 प्लस डी करणार आहे. T2 किती होता आपला तर -23 होता आणि इथं -4 म्हणजे मायनस किती असणार आहे बघा 4 प्लस 3 7 -27. T4 असताना T3 प्लस डी. T3 किती होता -27 प्लस डी. डी म्हणजे -4 आले, इथं बघा 11 कॅरी ओव्हर म्हणजे 31 -4 म्हणजे -31 आलेले आहेत. ठीक आहे. आता टर्म द एपी इज काय एपी आपली फर्स्ट टर्म होती आपली -19, सेकंड टर्म होती -23, थर्ड टर्म होती -27 आणि लास्ट म्हणजे फोर्थ वन टर्म होती -31 आणि डॉट 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 म्हणजे पुढे कंटिन्यू असणार आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड वन क्वेश्चन बघतोय. थर्ड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. म्हणजे एपीचे टर्म्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. फर्स्ट टर्म आहे आपल्याला 5 1 -3 -7 आणि डॉट डॉट डॉट. ठीक आहे. फर्स्ट बघा ए म्हणजे पहिली जी टर्म असती ती म्हणजेच काय असते आपली फर्स्ट टर्म असते बरोबर. म्हणजेच T1 किती आहे ए म्हणू शकतो त्याला 5 आहे. ठीक आहे. डिफरन्स फाइंड करताना आपण काय करणार आहे तर T2 मायनस T1 करणार आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला टर्म्स लिहून घ्यायला लागतील. T1 किती आहे 5, T2 किती दिलेले आहे 1, T3 किती दिलेले आहे -3. ठीक आहे. म्हणजे इथे बघा T2 मायनस T1 म्हणजे यातून ही मायनस करणार आहे म्हणजे 1 - 5 केले तर किती आले -4 आले. त्याच पद्धतीने अजून एका पद्धतीने लिहिला तर T3 मायनस T2 घेतले तर इथं बघा T3 म्हणजेच किती आहे -3 आहे आणि हे -1 म्हणजेच किती आले -4. देअरफॉर A इज इक्वल्स टू किती होतं 5 होतं आणि D किती होतं आपलं -4 होतं. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा त्यामध्ये आपल्याला दिलेल्या टर्म्स आहेत 0.6 0.9 1.2 1.5 आणि डॉट डॉट डॉट. म्हणजे फर्स्ट टर्म जी दिलेली आहे ती आहे आपली 0.6, T2 ची टर्म आहे आपली 0.9, T3 दिलेली आहे आपल्याला म्हणजे तिसरी 1 2 3 म्हणजे 1.2, T4 दिलेलं आहे 1.5. आता बघा डी फाइंड करताना आपण काय करणार आहे T2 मायनस T1 करणार आहे. तर काय येईल आपले 0.9 मायनस 0.6 म्हणजे यातून हे मायनस केले तर येणारा आन्सर काय असणार आहे आपलं 0.3 असणार आहे. कारण 9 मधून 6 गेले 3 राहिले 0 मधून 0 0च असणार आहे. म्हणजे A किती आलेला आहे आपला तर 0.6 आहे आणि D किती आपला तर 0.3 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा 127 135 143 151 अँड डॉट डॉट डॉट. ठीक आहे. म्हणजेच A म्हणजेच T1 किती आहे 127 म्हणजे T2 किती आहे 135, T3 किती दिलेला आहे 143. डी फाइंड करताना आपण T3 मायनस T2 करू शकता किंवा मग T2 मायनस T1 ही करू शकता. म्हणजे इथे येताना काय येईल बघा 143 मायनस 135. 13 मधून 5 गेले किती राहिले बघा 8 राहिले, कॅरी ओव्हर दिला 0 0 म्हणजे आन्सर डी किती असणार आहे आपला 8 असणार आहे. म्हणजे ए किती आलेला आहे आपला 127 आणि डी किती असणार आहे आपला 8 असणार आहे. थर्ड वन मधला फोर्थ क्वेश्चन बघतोय आपण आता इथं बघा फर्स्ट टर्म म्हणजे ए इज इक्वल्स टू T1 पण म्हणू शकतो आपण त्याला जी दिलेली आहे 1/4, T2 किती दिलेले आहे आपल्याला 3/4 दिलेले आहे, T3 किती दिलेलं आहे तर 5/4 दिलेले आहे. आता डिफरन्स जो आहे तो म्हणजेच काय आपलं तर T2 मायनस T1 असते. आता T2 मायनस T1 म्हणजे सेकंड टर्म मधून मायनस फर्स्ट टर्म करतो आपण. म्हणजेच बघा 3/4 मायनस 1/4 म्हणजे 3 मधून 1 गेले 2 राहिले आणि हे 4. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाहीये किंवा एलसीएम काढायची गरज नाहीये. इथं आडवा भागाकार पद्धत 2 1 जा आणि 2 2 जा म्हणजेच 1/2 आलेले आहेत. म्हणजेच A किती होता आपला तर 1/4 होता आणि D किती आहे आपला 1/2
2 आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटलं याची कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.